नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर ठाणे शहर पोलीस भरती संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये आपण काय करत आहोत, की दररोजचे विद्यार्थ्यांचे मार्क कळत आहेत ग्राउंडचे. त्याच्यानुसार एनालिसिस करत आहोत, की विद्यार्थ्यांना मार्क कसे पडत आहेत, पॅटर्न काय आहे विद्यार्थ्यांचा, ग्राउंडमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क घेतल्यावरती लेखीसाठी क्वालिफाय होऊ शकतात, याची काय करत आहोत, की आपण एनालिसिस करत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही वेबसाईट आहे ठाणे पोलिसांची. तर या वेबसाईटवरती जर तुम्ही जाल तर तुम्हाला काय करायला लागेल, की इथं मी पहिले तर PDF जॉइन करेल, तुमच्यासाठी PDF हे करेल, डाउनलोड करेल, भरती प्रक्रिया. आणि इथं मी ऑलरेडी तुम्हाला प्रत्येक दिवसाचे व्हिडिओ देत आहे. आता मी तुम्हाला 26ची आज मी माहिती देणार आहे, 26 तारखेच्या ग्राउंडची. 27चं अजून आलेलं नाहीये, तर जसं येईल तसं त्याची माहिती देईल. तर 26ची माहिती बघा. तर हे 19 तारखेपासून ग्राउंड सुरू झालेलं आहे आणि 26 तारखेच्या उमेदवाराची यादी सोबत जोडलेली आहे. आता ही यादी जर बघाल तुम्ही तर याच्यामध्ये ठाणे शहरसाठी ही यादी आहे. तर टोटल जर बघाल तुम्ही, टोटल विद्यार्थी किती आहेत आता याच्यामध्ये जर पाहिले तर 900 समथिंग असतील, 907 विद्यार्थी आहेत. खाली जर यादी नसेल तर 907 विद्यार्थ्यांनी जी ग्राउंड आहे ते दिलेलं आहे. आता जर अनालिसिस केलं आपण, टोटल जर बघा इथे अनालिसिस जर केलं तर हे अनालिसिसवरनं तुम्हाला समजेल, की बघा पर्सेंटेजनुसार सांगतो मी. आता एका साईडला जर बघितलं तर ऑलमोस्ट 30 विद्यार्थी आहेत, इकडे 30-32 म्हणजे 64 विद्यार्थी आहेत. 64 विद्यार्थी प्रत्येक पेजवर आहेत. इथं खाली जास्त असतील, 40 वगैरे विद्यार्थी असतील. 40 म्हणजे 40 आणि 40 80 विद्यार्थी असतील. आता याच्यानुसार तुम्हाला मी अनालिसिस करून सांगतो, की 40 आणि 40 पेक्षा जास्त जर पाहिले तुम्ही, आता लमसम सांगतो, कारण ही जी आहे ती स्कॅन केलेली कॉपी, याला PDF मध्ये मला हे नाही करता येत, रँकनुसार टाकता येत नाही, कारण हे त्यांनी फोटो काढून हे केलेलं आहे, त्यामुळे रँकनुसार टाकता येत नाही. मला असंच वरतून अनालिसिस करायला लागलं. बघा आता 41 मार्काचं तुम्हाला 1 दिसेल, 2, त्याच्यानंतर जर पाहिलं तुम्हाला 41 मार्काचा 3, 4, 5 विद्यार्थी दिसला 30 पैकी, 32 पैकी. त्याच्यानंतर इकडे बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 47चा टॉपर आहे. 8, 9, 10 विद्यार्थी. ऑलमोस्ट जर पकडा तुम्ही 64 विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थी दिसतील तुम्हाला ह्या पेजवरती. इथं जर बघितलं तर तुम्हाला तसेच ऑलमोस्ट तसेच विद्यार्थी दिसतील. इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, त्याच्यानंतर इथं 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. तर 15 विद्यार्थी आहेत. आता 15 विद्यार्थी जर बघितले तुम्ही तर हे आहेत जवळपास 80 विद्यार्थ्यांपैकी. पहिले इथं कसे इथे या पेजवर होते 32 विद्यार्थी, पण वरती थोडीशी जागा यांनी घेतलेली आहे इथे एवढी. तर याच्यामध्ये जर पकडले तर तुम्ही अजून विद्यार्थी वाढलेले आहेत. तर याच्यानुसार जर बघितलं तुम्ही तर याच्या पर्सेंटेजनुसार सांगितलं तर याच्यामध्ये तुम्हाला एक 10 ते 15% विद्यार्थी असे दिसतील. 15% 15 ते 20% पर्यंत पकडा, की त्या विद्यार्थ्यांना कसं आहे, की 40 आणि 40 पेक्षा जास्त मार्क आहेत. आता जो मेन जो आहे, आता हे जे डिस्क्वालिफाईड कॅन्डिडेट आहेत ते जवळपास जर बघा तुम्हाला 25 ते 30%, मी कॅल्क्युलेट केलेले आहेत ऍक्च्युअली, सगळ्या पेजवरती जाऊन आलेलो आहे. तर तुम्हाला बघा इथं ज्या विद्यार्थ्यांना 25 पेक्षा कमी मार्क आहेत, 24 आणि 24 पेक्षा कमी मार्क आहेत, ते सगळे डिस्क्वालिफाईड आहेत. हे विद्यार्थी 30% पर्यंत असणार आहेत. तुम्हाला 25 ते 30% विद्यार्थी तुम्हाला हे दिसतील. म्हणजे खूप जास्त प्रमाणात विद्यार्थी तुम्हाला काय डिस्क्वालिफाईड दिसतील. आता जो मेन जो असतो विद्यार्थ्यांचा हे तो राहतो 35 ते 40च्या दरम्यान. आता 35 ते 40च्या दरम्यान तुम्हाला खूप सारे विद्यार्थी भेटतील. आता हाच विद्यार्थी जो असतो तो वर्ग काय करतो, की कट ऑफ डिसाईड करतो. आणि तुमचा कट ऑफ जो असणार आहे तो 35, म्हणजे काही कॅटेगरीचं सांगत आहे, ज्या मेन कॅटेगरी असतील त्याचा तर कट ऑफ जो आहे तुम्ही नक्की पाहाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती भेटणार दिसतील तुम्हाला, 40 पेक्षा जास्त काय काय कॅटेगरीमध्ये. कारण इथे बघा ओपनसाठी जर बघा तर 2च पद आहेत. हे जे आहे ते पोलीस चालक वर्गासाठी आहे हे. आणि तुम्ही जर बघाल चालकसाठी, शिपायासाठीची जाहिरात बघितली 666 पदांकरिता, तर इथं जर बघाल तर ओपनसाठी आहेत 354 पदांकरिता भरती प्रक्रिया. तर 105 आहेत. म्हणजे इथं जर बघा तर 6660 विद्यार्थी हे ग्राउंडसाठी लेखीसाठी घेणार आहेत. तर कट ऑफ इथं बघा
3540 विद्यार्थी आहेत, जवळपास अर्धे विद्यार्थी आहेत ते ओपन मधून घेतले जातील. तर त्यामुळं कट ऑफ जो आहे तो बघा, लक्षात घ्या की कट ऑफ जो आहे तो कमी लागू शकतो. म्हणजे 38-39 पर्यंतही येऊ शकतो. बट याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही आतापर्यंत 19, 21, 24, 25 आणि 26 एवढ्या 4 दिवसाचे ग्राउंडचे मार्क आलेत. याच्यावरनं कन्फर्म कट ऑफ आता सांगू शकत नाही आपण. पण जसे जसे मार्क कळतील तसेनुसार आपल्याला ट्रेंड कळेल की काय आहे, किती विद्यार्थी, म्हणजे 40 पेक्षा जास्त जर कमी विद्यार्थी असेल तर कट ऑफ नक्कीच खाली येत असतो. तर याच्यामुळे कट ऑफ जो आहे तो खाली येण्याचे चान्सेस आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.